पोलीस भरतीसाठी वार्षिक वेळापत्रकाची मागणी, आमदार सत्यजित तांबे यांच्या सूचनेची सरकारकडून दखल. स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याबाबत राज्यमंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासन. मुंबई. राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थी आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक युवतींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी मागणी महाराष्ट्र विधानपरिषदेत आमदार सत्यजित तांबे यांनी मांडली. म.वि.प. नियम 93 अन्वये सूचना क्रमांक 26 द्वारे त्यांनी बुधवार 8 जुलै रोजी राज्यातील पोलीस भरती आणि इतर सरसेवा पदभरतीसाठी वार्षिक वेळापत्रक अॅन्युअल कॅलेंडर जाहीर करण्याबरोबरच प्रलंबित भरती प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याची मागणी केली. सभागृहात बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की राज्यातील लाखो युवक युवती, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीसाठी अनेक वर्षे मेहनत घेत आहेत. अभ्यासिका, मैदाने आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करत असले तरी भरती प्रक्रियेचे निश्चित वेळापत्रक नसल्याने त्यांचे नियोजन विस्कळीत होते. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होते. यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे तसेच तामिळनाडू आणि केरळ राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. वर्षाच्या सुरुवातीलाच विविध भरती प्रक्रिया आणि परीक्षा कधी होणार याचे स्पष्ट नियोजन उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन प्रभावीपणे करता येईल, असे त्यांनी नमूद केले. यावर उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी या मागणीची दखल घेतली. एमपीएससीप्रमाणेच पोलीस भरती प्रक्रियेसाठी वार्षिक वेळापत्रक तयार करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. सदस्यांच्या सूचनेनुसार सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल तसेच पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. सरकारच्या या सकारात्मक भूमिकेमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, तसेच भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली. सभापती महोदय, हा एक महत्त्वाचा विषय जो राज्यातील लाखो युवकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तो या सभागृहाच्या 93 नंबरच्या सूचनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी मांडतो आहे. खरं तर राज्यातील लाखो तरुण तरुणी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि लाखो विद्यार्थी हे पोलीस भरतीची परीक्षा देताना आपण पाहतो. आज विशेष करून ग्रामीण भागामध्ये बहुजन समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर मुलं मुली जे आहेत ते गावोगाव स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत. सगळ्या अभ्यासिका भरलेल्या आहेत, सगळे ग्राउंड भरलेले आहेत आणि सगळीकडे ते प्रॅक्टिस करत असतात. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीने देखील वर्षाचं भरतीचं एक सुस्पष्ट असं कॅलेंडर आणावं, असं साधारणतः सातत्याने आपण राज्य शासनाच्याकडे मागणी करत असतो. कधी ते कॅलेंडर येतं, कधी येत नाही, कधी वेळेवर येतं आणि म्हणून खरं तर ही मागणी यासाठी आज या निमित्ताने सभागृहासमोर आहे का यूपीएससी असेल, एसएससी असेल, रेल्वे असेल, या धर्तीवर त्याचबरोबर तमिळनाडू आणि केरळ राज्यांनी देखील अशाच पद्धतीने वार्षिक कॅलेंडरचं एक नियोजन केलेलं आहे, जेणेकरून मुलांना आणि मुलींना वर्षाच्या सुरुवातीलाच कळतं की आपल्याला कधी कधी परीक्षा कोणत्या कोणत्या देणं शक्य आहे. तर या परीक्षा मग त्याची ते तयारी करू शकतात. ग्रामीण भागातले विशेष करून हे मोठ्या प्रमाणावर मुलं मुली आहेत, तर अशा पद्धतीचं कॅलेंडर हे गृह विभागाने देखील तयार केलं पाहिजे, अशी खरं तर आमची मागणी आहे. गृह विभागाने त्याबद्दल या ठिकाणी स्पष्टीकरण द्यावं, अशी माझी या निमित्ताने विनंती आहे. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ही बाब खरी आहे की थोडक्यातच ही बाब खरी आहे की एमपीएससी मार्फत ज्या परीक्षा होतात त्याचं वेळापत्रक हे जाहीर केलं जातं. साधारणतः ऑक्टोबर महिन्यात, म्हणजे पुढच्या वर्षी ऑक्टोबरला परीक्षा होणार असेल तर आदल्या वर्षी जो ऑक्टोबरला ती डिक्लेअर केली जाते. आपली सूचना ही अतिशय योग्य आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी देखील आम्ही चर्चा केलेली आहे आणि आपण आता पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये देखील वेळापत्रक कसं आपल्याला तयार करता येईल ह्या अनुषंगाने आम्ही सकारात्मक कारवाई आम्ही करू. आणि शक्यतो आपण आता खरं तर आपल्याला माहिती आहे की ह्याच वर्षी म्हणजे मागच्या आदल्या वर्षी आपण 24-25 आपण 16,000 पदांची आपण भरती आपण राबवलेली आहे, केलेली आहे. तर एकंदरीत पुढच्या वर्षी किती पद रिक्त होणार आहे ह्याची देखील आपल्याला कल्पना असतेच. तर त्या आपल्या सूचनेनुसार वेळापत्रक तयार करण्यात येईल.